जिल्ह्यातील सेमाडोह येथे नव्यानेच नियुक्ती करण्यात आलेल्या आशा वर्करची नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या नेतृत्वात सेमाडोह येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे। सेमाडोह हे गाव आदिवासी क्षेत्रात येत असल्यामुळे येथील नागरिक 80% आदिवासी आहेत। येथे नियुक्त करण्यात आलेली आशा स्वयंसेविका मात्र आदिवासी नाही। नियमानुसार 80% आदिवासी असलेल्या गावात अशा स्वयंसेविका ही आदिवासी असणे आवश्यक आहे, परंतु सर्व नियम धाब्यावर बसून तेथे बिगर आदिवासी महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे ती नियुक्ती रद्द करून आदिवासी महिलेची नियुक्ती सदर ठिकाणी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे। निवेदन देतेवेळी चंपालाल शेलेकर, मालती मावस्कर, वसुभाष बाटोरकर, दिलीप काजदेकर, राकेश साकोम, जितेश तायडे आदी उपस्थित होते। आणि आदिवासी समाजाला पेशांतर्गत प्राधान्य देण्यात यायला पाहिजे होता, परंतु शासनाची GR मध्ये आमच्या आदिवासीबद्दल GR मध्ये उल्लेख करण्यात आलेले नाही आहे। त्याच्यात सरळ मेलघाटात सरपंचपासून तर आमदारपर्यंत राखीव करण्यात आलेली आहे। तसेच आशा वर्करची जागा पण राखीव करण्यात यावी अशी आम्ही शासनाने विनंती करतो। आणि आतापर्यंत जे काही भरती होऊन आला हे आम्ही अधिकाऱ्याला विचारल्यानंतर त्यांचं म्हणणं अशी आहे की बा हे सगळं कामन भरती करण्यात येत आहे, परंतु माझ्या शासनाला असं म्हणणं आहे की बा जे काही आता 117 प्रवर्ग किंवा कॉन्ट्रॅक्ट जसं शासनामार्फत जे काही भरती होणार आहे हे पेशाचा विचार करून मेलघाटमध्ये भरती पेशामार्फत आणि पेशा कायद्याअंतर्गत करण्यात यावी अशी मी शासनाला विनंती करतो। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।